बातमी आहे शिवसेनेच्या गोटातून। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाकरी फिरवण्याच्या तयारीत आहेत। जे काम करतील तेच पदावर राहतील, जे पदावर असून काम करत नाहीत त्यांना डच्चू देणार असा इशारा एकनाथ शिंदेंनी दिलाय। पुण्यात शिवसेनेची पूर्ण कार्यकारिणीच बरखास्त करण्यात आली, त्यातून राज्यातील इतर पदाधिकाऱ्यांना थेट संदेश देण्यात आलाय। एकनाथ शिंदे यांनी शिवसेना संपर्क प्रमुख आणि जिल्हा प्रमुखांना पक्ष विस्ताराचे आदेशही दिलेत। आता निवडणूक नसल्याने एकनाथ शिंदेंचं संपूर्ण लक्ष हे पक्ष संघटना वाढीकडे असेल। सर्व पदाधिकाऱ्यांच्या तसेच आमदार खासदार मंत्र्यांच्या कामाचा आढावा स्वतः एकनाथ शिंदे घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। महाराष्ट्रातील सर्व 43,000 गावांमध्ये शिवसेनेचं अस्तित्व दिसायला हवं असे आदेशही एकनाथ शिंदेंनी दिलेत। जे पक्षाचं काम करतील तेच पक्षात मोठ्या पदांवर जातील असे संकेत एकनाथ शिंदेंनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर एकनाथ शिंदेंनी नेमके काय आदेश दिलेत आपण ग्राफिक्सद्वारे पाहूयात। जे काम करतील तेच पदावर राहतील असे एकनाथ शिंदेंनी म्हटलंय। जे पदावर असून काम करत नाहीत त्यांना डच्चू देणार असाही इशारा देण्यात आलाय। संपर्क प्रमुख आणि जिल्हा प्रमुखांना पक्ष विस्तार करावा असे आदेश देण्यात आलेत। सर्व पदाधिकारी आमदार खासदार मंत्र्यांच्या कामाचा आढावा स्वतः एकनाथ शिंदे घेणार आहेत। महाराष्ट्रातील सर्व 43,000 गावांमध्ये शिवसेनेचं अस्तित्व दिसायला हवं असे देखील शिंदेंनी म्हटलंय। तर जे पक्षाचं काम करतील तेच पक्षात मोठ्या पदांवर जातील असंही शिंदेंनी म्हटलंय। भाजपची काम करण्याची पद्धत जशी आहे तशीच आता शिवसेनेची असणार आहे। मतदार याद्यांवर काम करा असे आदेश शिंदेंनी दिलेत। तर येणाऱ्या वर्षात मतदारसंघाचे विभाजन होणार, त्यासाठी तयार राहा असे संकेत शिंदेंनी दिलेत। प्रत्येक बीएलएवर आता कामाचा जोर असेल। मतदार याद्यांवर लक्ष केंद्रित करा असे शिंदेंनी सांगितलंय। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी अक्षय भाटकर आपल्या सोबत आहेत। अक्षय, शिवसेनेत येत्या काळात कोणते मोठे फेरबदल अपेक्षित आहेत? माधवी, जर आपल्याला आठवत असेल तर गेल्याच आठवड्यामध्ये पुण्याला पूर्णच्या पूर्ण कार्यकारिणी जी आहे पुणे जिल्ह्याची ती बरखास्त करण्यात आलेली होती आणि तसेच त्याच कारवाईतून इतर राज्यातल्या सगळ्या कार्यकारिणी ज्या आहेत त्यांना संकेत देण्यात आलेले आहेत की जर तुम्ही देखील काम नाही केलं किंवा परफॉर्मन्स दाखवला नाही किंवा पक्ष बांधणीसाठी काम नाही केलं तर याच्यापेक्षा तुमच्यावर जास्त मोठी कारवाई होऊ शकते। त्यामुळे आता कामाला लागा। निवडणुका झालेल्या आहेत, आता कोणत्याही निवडणुका बाकी नाही आहेत। ज्यांना जेवढे निधी द्यायचे होते किंवा जे काही कामं होती ती सगळी झालेली आहेत। आता निधीच्याकडे लक्ष देऊ नका, जे निधी मागायला येतील त्याच्याऐवजी आधी कामं करा असे थेट संकेत जे आहेत ते गेल्या काही दिवसांमध्ये ज्या पक्षाच्या बैठका झाल्या त्या बैठकांमधून एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहेत आणि अनेक कार्यकर्त्यांशी अनेक पदाधिकाऱ्यांशी झालेल्या बोलणीनंतर त्यांच्याशी झालेल्या बातचीतनंतर आपण ही बातमी देतो आहोत आणि थेट आता कामाला लागण्याचे आदेश हे एकनाथ शिंदेंनी दिलेले आहेत। जर तुम्ही काम केलं नाही तर तुम्हाला पदावर राहता येणार नाही आणि या प्रत्येक व्यक्तीचं म्हणजे आमदार खासदार प्रत्येकाचं परीक्षण स्वतः एकनाथ शिंदे हे देखील करत आहेत आणि त्यांच्या कामाचा आढावा प्रत्येक काही कार्यकाळानंतर ते घेत आहेत। जर त्यांनी काम केलं नसले तर त्यांना पदावरून काढून टाकण्याचे आदेश देखील थेट एकनाथ शिंदे हेच देत आहेत। त्यामुळे नवीन पक्ष कार्यकारिणी एकनाथ शिंदे कशा रीतीने ही भाकरी फिरवतात, कसे फेरबदल करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अक्षय, धन्यवाद या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।